अमळनेर तालुक्यातील कळमसरे ते शहापूर रस्त्याच्या सुरू असलेल्या फरशी पुलाजवळ बुलेट गाडीचा 6 एप्रिल रोजी रात्री भीषण अपघात होऊन युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली। सुनील सीताराम शिंदे राहणार सोनगीर, जिल्हा धुळे असे मैताचे नाव आहे। सुनील हा कळमसरे येथे लग्नासाठी कुटुंबासोबत आला होता। हळदीचा कार्यक्रम आटोपून रात्री बुलेटने घरी परतताना रात्रीच्या वेळेस शहापूर ते कळमसरे दरम्यान सुरू असलेल्या फरशी पुलाच्या खड्ड्यात बुलेट समवेत जाऊन पडला। परिणामी खड्ड्यातील सिमेंट पाईपच्या कडेला मधोमध अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। सकाळी संबंधित ठेकेदार यांचे कर्मचारी कामावर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली। मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी पाहणी केली। मृतास शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले। दरम्यान फरशी पुलाजवळ सुरक्षा कठडे किंवा सूचना फलक नसल्याचा आरोप सुनीलच्या नातेवाईकांनी केला आहे। कदाचित ते असते तर एका तरुणाचा जीव वाचला असता। मयत सुनील शिंदे याच्या पश्चात वृद्ध आई वडील पत्नी एक मुलगी एक मुलगा आहे। सुनीलच्या या अपघाती निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। कामाची मुदत संपूनही काम न करणाऱ्या ठेकेदाराने ऐन पाईपलाईनचे काम सुरू केल्याने रस्त्याचे आणि आर्थिक नुकसान होणार होते। म्हणून अखेर माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या मध्यस्थीने तोडगा काढण्यात येऊन पाईपलाईनसाठी दोन्ही बाजूला 2-2 फूट जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला। ढेकू रस्त्यावरील कॉन्क्रिटीकरणाचा कार्यारंभ आदेश 2 वर्षांपूर्वी देण्यात आला होता। मुदत संपूनही ठेकेदार काम करत नव्हता। त्याचप्रमाणे नगर परिषदेची 24/7 योजनेच्या 3 पाईपलाईन या रस्त्याने जाणार आहे। त्यासाठी रस्ता खोदावा लागणार आहे। मात्र पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यात समन्वय नसल्याने ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू केले। पाईपलाईनच्या कामासाठी किमान 4-5 महिने लागणार आहेत। रस्त्याचे काम झाले तर पुन्हा रस्ता खोदावा लागून त्याची रक्कम पालिकेला भरावी लागली असती। त्यामुळे रस्ता खराब होऊन आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून माजी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, महेश देशमुख, नावेद शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रमोद पाटील, अभियंता भागवत माळी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली। सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम विभाग काम थांबवायला तयार नव्हते, कारण पाईपलाईनचे काम व्हायला किमान 5-6 महिने लागणार होते। तोपर्यंत साहित्याचे दर वाढले असते। त्यानंतर माती सेटिंग व्हायला वेळ लागला असता, म्हणजे दिवाळीनंतर रस्ता झाला असता। कामाचा निधीही वापरला जाण्याची शक्यता होती। म्हणून बैठकीत तोडगा काढण्यात आला की रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण 7.5 मीटर करण्याऐवजी दोन्ही बाजूने 2 फूट जागा सोडायची, म्हणजे नंतर तिन्ही पाईपलाईनसाठी चाऱ्या खोदण्यास अडचण येणार नाही व चारीची माती खचली की तेथे पेव्हर ब्लॉक किंवा कॉन्क्रीट टाकण्यात येईल। सार्वजनिक बांधकाम खात्याने देखील हा तोडगा मान्य केल्याने रस्ता पाईपलाईनची कामे सुरू राहून जास्तीचे नुकसान अथवा आर्थिक झळ पोहोचणार नाही। नागरिकांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे। मार्केटिंग फेडरेशनतर्फे रब्बी हंगामाच्या शासकीय भरड धान्य खरेदीची नोंदणी 1 एप्रिल पासून सुरू झाली असून अमळनेर तालुक्यासाठी फ्रूट सेल सोसायटीला ज्वारी खरेदीची परवानगी देण्यात आली आहे। पहिल्याच दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1509 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे। जिल्हा पणन अधिकारी SS मेने यांनी पत्राद्वारे खरेदी संस्थांना निर्देश दिले आहेत। प्रथमच अमळनेर तालुक्यातील फ्रूट सेल सोसायटीला भरड धान्य खरेदी करायला संधी प्राप्त झाली आहे। 1 एप्रिल ते 30 एप्रिल नोंदणीची मुदत असून 1 मे ते 30 जून दरम्यान ज्वारी खरेदी करण्यात येईल। शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी मर्यादा आणि तालुक्याचे उद्दिष्ट जाहीर झालेले नाही। मात्र शासकीय हमी भाव 3750 रुपये प्रति क्विंटल जाहीर झाला आहे। सध्या बाजारात 2200 ते 2700 रुपये प्रति क्विंटल भावाने शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी होत आहे। त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। अमळनेर येथील राजपूत एकता मंचतर्फे अमळनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांचा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन यश संपादन केलेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार योजना वसंत पाटील हिची मंडळ कृषी अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याने या दोन्ही भगिनींचा सत्कार करण्यात आला। यावेळी पालिका निवडणुकीत निसटता पराभव झालेले चेतन राजपूत व रणजित पाटील यांचाही सत्कार करण्यात आला। सूत्रसंचालन स्वर्णदीप राजपूत तर आभार अनिल पाटील यांनी मानले।